पेपरफुटीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारकडून परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सादर केलं विधेयक. विरोधकांच्या गदारोळातच विधेयकावर आवाजी मतदान. सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकासंदर्भात एनडीएचा मोठा निर्णय. विधेयकावरील चर्चेसाठी एनडीए तरुण नेतृत्वाला पुढे करणार. भाजपकडून बासुरी स्वराज, शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विधेयकावर बाजू मांडणार. मुंबईत राहायचं की कुठे हे फडणवीसांच्या हातात नाही. शिक्षण मंत्री म्हणून मोदींच्या मनात फडणवीसांचं नाव आणि ते त्या पदासाठी योग्य, संजय राऊतांचं विधान. आमदारांनी विकास कामांसाठी सातत्यानं पाठपुरावा करावा. मुख्यमंत्री फडणवीसांचा सर्व आमदारांना सल्ला. शासनाचं डोकं खात राहा म्हणजे कामं होत राहतील. फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. निधी कमी पडू देणार नसल्याचंही आश्वासन. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर. सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर. पुढील सुनावणी 3 ऑगस्टला. कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय. इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात डिजिटल आंदोलनाला सुरुवात. E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी. 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची मागणी. साखरेचा गोडवा महागला. दर 8 रुपयांनी वाढले. घर खर्चाचा ताळमेळ बिघडला. साखरेच्या दरात 15 दिवसात 8 रुपयांची वाढ. साखरेचा दर प्रति किलो 52 रुपयांवर. मुंबईसह उपनगरात सकाळपासून दमदार पाऊस. दादर माटुंग्यात पावसाच्या जोरदार सरी. नवी मुंबईतही पावसाचा जोर वाढला. मुंबईच्या पाणीपुरवठ्याची चिंता अखेर मिटली. भातसा, मोडकसागर, तानसा धरणं 100% भरली. मध्य वैतरणा धरणातही जलसाठा 86.56%. यंदा मुंबईत पाणी टंचाईची शक्यता जवळपास संपुष्टात. नाशिक जिल्ह्यातील 13 ते 14 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेला विसर्ग आजही कायम. धोक्याची पातळी ओलांडणारी गोदावरी पूर्वपदावर यायला सुरुवात. अमरावतीच्या धारणी तालुक्यात 4 आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. 1943 विद्यार्थी बाधित. आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई. समलिंगी विभिन्नलिंगी समाज आपल्या समाजाचा भाग. त्यांना मानानं जगण्याचा अधिकार. सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. LGBTQAI समाजाशी भेदभाव करणं किंवा त्यांना कमी लेखणं योग्य नाही. संघाकडून संवेदनशील विषयावर पहिल्यांदाच वक्तव्य. अमेरिकेचे हल्ले थांबताच इराणचीही प्रतिहल्ल्यांना स्थगिती. इराणकडून अमेरिकेच्या मित्र देशांवरील प्रतिहल्ले तात्पुरते स्थगित. हल्ले थांबल्यानं तणाव निवळण्याची शक्यता.